आपण ज्या वेळेला एखादी योजना करतोय आणि त्यांना डीबीटी वरती देतोय, आता ज्या वेळेला डीबीटी वरती देतोय ते एका क्लिक वरती कळतो नाव टाकलं की ही महिला कुठली कुठली योजना घेते म्हणून, दुसरा लाभ घेताच येत नाही. मग त्यांना कशाच्या आधारावरती तुम्ही पैसे दिले? मग हे अशा प्रकारे 2-2 योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला असतील यांनी सरकारची फसवणूक केली आहे. या फसवणुकीच्या बाबतीत सरकार या 2-2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांवरती काही कारवाई करणार आहे का? म्हणजे 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पैसे दिले म्हणजे सरकारच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे, अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का? आणि तिसरा प्रश्न, आपण जी घोषणा केलेली आहे की 2100 रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ, मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की 2100 रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ. आम्ही 3000 सांगितले होते, पण किमान 2100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का? माझे साधे प्रश्न आहेत. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे खरं तर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली. जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं, त्यावेळेसपासून आतापर्यंत जवळपास 2,63,00,000 इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले. वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती महोदय मी सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली, कारण 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही स्क्रुटिनीची सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 1,97,000 सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला. ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत गेला. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे 1,96,000 का 1,97,000 इतका डेटा प्राप्त झाला. तो त्याच वेळेला स्क्रुटिनीमधून आम्ही बाद केला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास 2,54,000 इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला. त्याच वेळेला तत्कालीन तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाई करत गेलो. मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणे त्या ठिकाणी बंद होती. या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो. त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो. ही कुठली योजना आपण संजय गांधी निराधार घेतलीत किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिधा असेल किंवा इतर जे योजना असतील ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात. आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं. त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जी संबंधित आहे ती कारवाई करत गेलो. मला आपल्या सभापती महोदय आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो GR आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत. एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत. या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आहे. म्हणजे दर महिन्याला जसं 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत. त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे. दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता 1,20,000 इतक्या ज्या महिला आहेत ह्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत. काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात, स्थलांतरित होत असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती महोदय माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास 2.5 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोहोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीने त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या सबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील. 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी
येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल. 200 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही. आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे. ज्यांना तुम्ही अपात्र केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले हे सगळे आहेत, त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का? निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का? डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता, केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा आहे, त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाही? आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न. आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो. सभापती महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही जाहीर केल्यापासूनच कुठं ना कुठंतरी विरोधकांकडून त्याच्यावर टीका होत होती. योजना जी आहे ती लाडक्या बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठंतरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिला या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील, हे रजिस्ट्रेशन होईल, ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती. सन्मान्य सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते, ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला 1,59,00,000 महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला. सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास 2,20,00,000पेक्षा अधिक महिलांना वितरित केला. ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,33,00,000 इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला. म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही. आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत. खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये 3,000 आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं. जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी 1500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3,000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे 1500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून, फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. आपलं मी आभार व्यक्त करतो. खरं म्हणतं तर आदित्यताई, आपण उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलंय तुमच्या मनात असेल का मला माहित नाही, पण मनावर दडपण ठेवून शिंदे साहेब प्रश्न विचारा. 22 मिनिटं लक्षवेधी सुरू आहे. या सरकारच्या धोरणावर मध्यंतर पण होणार आहे. निवडणुकीच्या अगोदर या असलेल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी लाडक्या बहिणीची अगदी राखी बांधून घेतली. माझी प्रश्न साधा आहे, त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की सर्वांना सरसकट जेवढे लोक अर्ज करतील, जेवढ्या महिला भगिनी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल म्हणून. आणि मी माझ्याकडे कॉपी आहे, मी वर्तमानपत्राच्या कॉपी आहेत, तुम्हाला मी बोलायला दिलं नाही. सभापती महोदय, सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं. त्यावेळेला सगळ्यांना, सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे जी आर काढला, 100% जी आर काढला. 10 जुलै 10 जानेवारी पासून जी आर काढले, त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले. काही आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष पण केलं समितीचं. मग तो निकष ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर सरसकट दिलं. त्याला सांगितलं कोणाची नावं रद्द करू नका, आपल्याला निवडणूक जिंकायचं. माझा गंभीर आरोप आहे. आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली. माझा उलटा प्रश्न असा आहे, तुम्ही आता निकष काढता जो अगोदर तुम्ही योजना जाहीर केल्या तुम्ही जी आर काढला होता,
मग त्यावेळेचा जसा मध्ये बंटी पाटलांनी सांगितलं, ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो GR तो निकष बघितला नव्हता का, मग ती यादी तुम्ही अप्रूव्ह केली, तुम्ही पैसे वाटले, सरकारच्या तिजोरीतले पैसे लाभार्थी असलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल तर सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत. त्या बहिणीचा काय दोष आहे? त्यांनी मी जाहीर केल्यामुळे त्यांनी फॉर्म भरले आणि नंतर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता तर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू. घाबरून काही महिला भगिनी गेल्या आणि सांगितलं आमचं याच्यातून लाभार्थी म्हणून नाव करा. माझा आरोप असा आहे, सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या लोकांनी टाकलेला दरोड आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल, तो लाडक्या बहिणीची नाही, त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? ज्यांनी आधी त्या असलेल्या GRला डावलून सुद्धा पात्र केले असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का? आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं, आम्ही पैसे वसूल करू, आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही. मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेलं पात्र ठरवताय का? अपात्र ठरवल्यांचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का? आणि तसं जर असेल तर 2100 रुपये तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का? सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्य महोदयांना या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची. एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये. एक दुसरी महत्वाची गोष्ट, आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे, मी पूर्ण उत्तर देते त्याच्यानंतर मला पूर्ण उत्तर घेऊन दे, त्याच्यानंतर आपण बसा मंत्री महोदय, उत्तर झाल्यानंतर आपल्याला संधी देतो मी, काय हरकत नाही, ऐकून घेतो. आपण विचारलेल्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देत आहे, आपण जरा बसून घ्या. चुकीचं असेल तर काढून टाकेल, आपण बसा, त्यांना ऐकून घ्या जरा. बसा मंत्री महोदय, बाजून खाली बसा. शासनाकडे किंवा मंत्री विभागाच्या मंत्री आहेत, त्यांचं उत्तर ऐकून घ्या जरा. आपण विभागाकडे किंवा शासनाकडे फ्रॉड काही हे झालेल्या ज्या वेळेला तक्रारी आलेल्या आहेत त्यावेळेला त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली जाईल. अशा जसा ज्याचा उल्लेख चित्राताईंनी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी केला की एक आधार कार्डच्या याच्यावर 10 अर्ज भरले गेले किंवा एक बँकच्या खात्याच्या याच्यावर 7-8 भरले गेले, अशा पद्धतीच्या ज्या वेळेला तक्रारी प्राप्त होतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची स्टेटमेंट विभागाकडून किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आमच्याकडनं देण्यात आली. पण निकष जे आहेत ते सुरुवातीला जे होते तेच आता आहेत. सेल्फ डिक्लेरेशन आपण त्या फॉर्म मध्ये ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे कुठलीही लाभार्थी महिला जी या ठिकाणी अर्ज भरते ती इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये असं सेल्फ डिक्लेरेशन तिने करणं आहे. हे निकष सुरुवातीपासूनच ते पोर्टलवर किंवा ऍपवर जो फॉर्म उपलब्ध करून दिलेला होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले होते. या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य महोदयांना, सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी माहिती देते, ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 2,68,00,000 अर्ज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्याच्यातले 2,52,00,000 अर्ज विभागाने त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले आहेत. याचा अर्थ असा की स्क्रुटिनी करूनच ते अर्ज त्या ठिकाणी पात्र केलेले आहेत. कुठेही स्क्रुटिनी केल्याशिवाय त्या ठिकाणी ते अर्ज हे त्या ठिकाणी स्वीकारले गेलेले नाहीयेत. एक सप्टेंबर महिन्यामध्ये 2,53,00,000 त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले. त्याच्यापैकी अप्रूव्ड अर्ज हे 2,41,00,000 आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,63,00,000 अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्यापैकी 2,54,00,000 इतके अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ड हे विभागाने केलेले आहेत. मी मगाशी सुद्धा सुरुवातीला माहिती दिली की वेगवेगळे जे विभाग आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, नमो शेतकरी असेल, त्याचबरोबर परिवहन विभाग असेल, इतर काही विभाग जे आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणारे, या विभागाचा जो डेटा आहे तो परस्पर कुठलाही विभाग ऍक्सेस करत नसतं. त्याच्यामुळे त्याला यायला हा कालावधी निश्चितपणाने लागत असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहितेचा कालावधी होता, त्यावेळेला ही स्क्रुटिनीची प्रक्रिया ही संपूर्णपणाने बंद होती. त्याच्यामुळे आता जशा जानेवारी महिन्यापासून आम्ही ही प्रक्रिया किंवा त्या संबंधित विभागाकडून हा डेटा प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या पद्धतीनं त्या संदर्भातली कारवाई ही केली जात आहे. आणि या व्यतिरिक्त 65 वयोगटाच्या पुढे जे त्या ठिकाणी वयोमर्यादाचे जाणार आहेत ते ऑटोमॅटिकली दर महिन्याला ती संख्या जी आहे ही कमी होत राहणार आहे आणि ती बाय डिफॉल्ट होत राहणार आहे. कुठेही आधी काही केलेलं आहे निवडणुकीच्या नंतर काही केलेलं आहे अशा पद्धतीचं नाहीये. जी आकडेवारी आपण म्हणताय की 50 लाख कमी होणार आहेत, 40 लाख कमी होणार आहेत, या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत. विभागाने अशा पद्धतीची कुठलीही आकडेवारी आजपर्यंत जाहीर केलेली नाही.